या सगळ्या प्रकरणामध्ये खराब प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहे किंवा म्हटलं की चौकशी करू, काही चौकशी होणार आहे का, कारवाई होणार आहे का? जे लोक आरोप लावतात आहे त्यांना माझा खुला चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून, खास करून वडेट्टीवार. त्यांनी माझ्याकडे साधी तक्रार द्यावी. मी एका ट्विटवरनं कारवाई चालू केली आहे. एक ट्विट मी वाचला आहे एका अधिकाऱ्याबद्दल. परंतु वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही. त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे. कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल, कारवाई करेल. पण नुसता तुमचं खातं महसूलच्या बाबतीत सगळ्यात अग्रेसर असतं. मार्च एंडिंग आहे, काही नवीन वर्षात काही नवीन नियम केले जाणार आहे का, त्याचा फायदा तिजोरीला होईल? नाही, तिजोरीचा फायदापेक्षा जनतेचा फायदा बघतोय मी. जसं आता 1,500 स्क्वेअर फीटपर्यंत गरीब माणसाचे घरं कायदेशीर करून देणे, जे सरकारी जागेवर राहतात, हा लोकांसाठी केलेला आहे. मोजणी 15 दिवसामध्ये मोजणी झाली पाहिजे, हा जनतेसाठी झालेला निर्णय आहे. एनए अट रद्द करणे, एनएची अट रद्द करणे म्हणजे जनतेला डायरेक्ट याचा फायदा आहे. सनद रद्द करणे याचा जनतेला फायदा आहे. जिवंत 7/12 मोहीम करणे, या 48 वेगवेगळ्या निर्णयामुळे महसूल खात्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. आणि पुढच्या वर्षी अजून 8 कायद्यामध्ये आम्ही बदल करणार आहोत. 8 कायद्यात बदल करणार आहोत, कारण महसुली कायदे जाचक असल्यामुळं काही लोकांना त्या ठिकाणी वर्षानुवर्ष खेटे मारावं लागतात तहसील कार्यालयामध्ये. जनतेला घरपोच, जसं मुंबई कलेक्टर अचल गोयल यांनी मुंबईच्या सर्व प्रॉपर्टी ऑनलाईन केलेल्या आहे. ऑनलाईन म्युटेशन, घरी बसल्या तुम्ही आपल्या प्रॉपर्टीचा बक्षीसपत्र असेल, तुमचा फेरफार असेल, म्युटेशन असेल, 45 प्रकारच्या म्युटेशनच्या पद्धती आहेत, त्या सर्व ऑनलाईन त्यांनी करून टाकल्या. ही पद्धती आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस आम्ही करतो आहे. महसूलमध्ये तहसील कार्यालयात जायची गरज पडणार नाही. पुढच्या 3 वर्षामध्ये तहसील कार्यालयामध्ये नागरिक येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आणि त्याकरता या वर्षात अनेक संकल्प आम्ही केले आहेत. तुषार दोषी रजेवर गेले. तुषार दोषींवरती आरोप सक्तीच्या रजेवर 70 SP. हां, मला त्याच्याबद्दल माहिती घ्यावी लागेल. अकोलामध्ये एमआयएम आणि काँग्रेस नगरसेवकामध्ये हाणामारी पाहायला मिळेल आणि त्यात चाकूने हल्ला करण्यात आता बघा, MIMनी काँग्रेसच्या नाकात दम आणला आहे. यापूर्वी त्यांचे मतं घेण्याकरता काँग्रेसला गोड वाटायचं, आता MIM कडू वाटायला लागली आहे. त्यामुळे MIM आता आपलं स्वतःचं प्रदर्शन करताय, स्वतःची व्होट बँक वाढवत आहे. त्यामुळं काँग्रेसला आता ते पटण्यालायक नाही आहे, आणि म्हणून काँग्रेसचे लोक असे हल्ला करतात आहे. मुंबईमध्ये 500 फुटांपर्यंतच्या घराचा टॅक्स माफ केला जातो, नागपूरमध्ये का नाही, असा प्रश्न विकास ठाकरेंनी विचारला होता. पालकमंत्री म्हणून तुम्ही काही महानगरपालिकेच्या नाही, थोडा याच्यामध्ये आम्ही यापूर्वी घेतलेला निर्णय आहे. यापूर्वीच आम्ही मॅन्युफॅक्चर दिला होता, पण मधल्या काळामध्ये सरकारकडून काही परमिशन आली नाही. त्याची मधल्या काळात काही अडचणी आल्या. पण यामध्ये नक्की नक्षी मी टाकणार आहे. मुंबईच्या धर्तीवर नागपुरात काय करता येईल हे बघणार आहे. हो, भाजपच्या काँग्रेस व्हायला लागली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशी आणखी मजबूत संघटना उभी करू शकते. भाजपची RSS ही मातृसंस्था आहे, असं काल एका कार्यक्रमात शरद टोंगसे म्हणाले. नाही, शरद टोंगसे कोणत्या उद्देशाने बोलले मला माहिती नाही. प्रत्येक गोष्टी काही मला त्या ठिकाणी त्याचा संदर्भ कळणार नाही. पण काय बोलले मला माहिती घेईल. थँक्यू.